नवनाथ भक्तिसार अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय जगत उद्धारा. अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा. अघटित माया अवतारधारा. भिंती वाहना गुरुराया. रेड्यामुखी वेदोच्चार. करुणी तो शौले सकळ विप्र. फोडोनी भगवद्गीता भांडार. सकळ जना वाढिले ऐसा तू कवी महाराज. तरी मम कामनेचे धरुणी जोज. ग्रंथार्थ विपुल सुरस. वैखरी ते वद्विका. मागील अध्यायी कथा सुरस. दिदली भाक मच्छिंद्रास. वर देऊन वात चक्रास. गमन करता पै झाला. आणि श्रीरामाची झाली भेटी. तेनेही वर ओपुनी शेवटी. पाशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे. असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित. अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली. मिथिला प्रयाग गया सुरस. येथे नमुनी विष्णुपदास. अन्य तीर्थे करुणी बांगलादेश. चंद्रागिरीस तो पातला. गावात करता भिक्षाटन. तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण. तयाचे दृष्टी पडता सदन. झाले स्मरण भस्माचे. मनात म्हणे याच सदनी. पुत्र मंत्र संजीवनी. वरद भस्मी सिद्ध करुणी. दिदली होती निश्चये. तरी ती साध्वी विप्रजाया. सरस्वती नामे होती जया. सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या. सकृत होते तियेचे. तरी 12 वर्षे लोटल्या पाठी. पुन्हा येईन मी शेवटी. ऐसे वदुनी भस्म चिमुटी. सरस्वती ती दिदली असे. तरी त्या मायेचा शोध करून. पाहू तियेचा वरदनंदन. ऐसे हृदयी मच्छिंद्र आणून. सदना माझी प्रवेशला. उभा राहुने विप्रांगणी. सरस्वती ऐसे पुकारी वाणी. तव ती ऐकुनी शुभाननी. बाहेर आली अतित्वरे. आता येता देखिला योगद्रुम. मग भिक्षा घेऊनी उत्तम उत्तम. म्हणे महाराजा भिक्षा न झोळी माझी स्वीकारी. मच्छिंद्र म्हणे ओ शुभाननी. तव नाम काय ते ऐकू दे कानी. एरी म्हणे सरस्वती अभिधानी. लोकोपचारे मज असे. उपरी मच्छिंद्र बोले तिते. नाम काय तव भ्रतारा ते. एरी म्हणे सर्व त्याते. दयाळपती म्हणताती. नाथ म्हणे तुम्ही कवन जाती. गौड विप्र म्हणे ते सरस्वती. ऐसे ऐकून खून चित्ती. मिळाली तेव्हा नाथांच्या. मच्छिंद्र म्हणे माय ऐक. दावी कोठे तव बाळक. एरी म्हणे जी पुत्रमुख. पाहिले नाही अद्यापी. मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे. म्या वरद भस्माची दितली चिमूट. भस्म नव्हे ते संजीवनी पीठ. पुत्ररूपीचे दर्शवी. दाखवी परी तो पुत्र कैसा. अजरामर मागे सोडिला कैसा. तेजपुंज अन्युन्न अनिळ महेशा. ऐसा पुत्र असेल की. असो भस्मची मोठी ऐकता वाणी. खूनयुक्त झाली नितंबनी. परी भस्मची मोठी ते उकुरडा फेकुने. सांडिले अन्याय वाटला. तेने करुणे झाली भयग्रस्त. हृदयी संचरला कंपवात. चित्ती म्हणे आता हा नाथ. काय शिक्षा करील मज लागी. नेनो शापे करील भस्म. की तोडील स्वशक्तीने माझे काम. की तरुरूप हो ऐसा शाप देऊन. सांडून जाईल अवनीते. आधी मी अल्पबुद्धीपासूनी. घेतल्या आहेत नितंबिनी वाणी. की कानफाट्याची विपरीत करणी. अविद्यार्णवी असती ते. नाटक चेटक कुडे अपार कपट. जाणती दुर्गुण परम पापिष्ट. जाया पाहुणी उत्तम बरवट. स्तुती करती तियेची. दिनमानपर्यंत कुत्री. उत्तम जाया करती रात्री. मग शयनी घेऊन शेजपात्री. भोग भोगिती दुरात्मे. ऐसे पूर्वी मजश्रुत. सखियामुखी श्रवण केले होते. परी तोची बोल समस्त सत्य हो पाहत असे. तरी आता कपाळ फुटके. होणार ते होऊ शके. कानफाट्या करुणी चेटके. दशा करील की माझी. तरी याते कवन उपाय. काही सुचेना करू काय. हा ओळख धरुणी समय. साधुनी आला परतोनी. ऐसे रीती मनी जल्पत. तरी गात्रे थरथरा कापत. अत्यंत भयाचे भरुनी भरते. शुद्धी पात्रा सोडिले तिने. यावरी नाथ म्हणे ओजनी. पाहसी काय तू पिशाच्यपणी. पुत्र कोठे तो दावी नैनी. उशीर्ण लावी ओ माते.
ऐसी या बोलांची होता दाटी, मग विचारी हृदयी गोरटी, की यासी वदावी खरी गोष्टी, वृत्तांत जितका झाला तो खरेपणी आहे वर्म, मिथ्यावादी होय न शर्म, दैव अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी, तस्मात जी खरी सत्यनीती त्यातच हासे बहु असती, पाचामुखी वधुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी, तस्मात राहो अथवा जाओ प्राण, पुढे येऊ कैसे घडून, परी सत्यवाचे खरे भाषण, वृत्तांत झाला तैसा वंदू, मग चरणी ठेवून भाळ, अभय जोडणी करकमळ, म्लान मुख दीन विकळ, वृत्तांत सकळ निरोपी, म्हणे महाराजा क्षमाशीळा, आपण जो का प्रसाद दिला, परी अन्याय मजपासून झाला भस्म गौरी सांडिले, सांडिले म्हणाल काय म्हणूनी, तरी विश्वासे व्यापिले नव्हते मन, भस्माने पुत्र होईल कोटून, ऐसे म्हणून सांडिले, शेजारी असती बोलती जन, दारा म्हणती प्रज्ञावान, खरे आहे निरूपण, केले विचित्र तुझ लागे, तेने संशय आणून म्हणे, नेनो कैसी घडेल करणी, जठरी पेटला कोपवणे, तरी आपणची भोगावा, अपत्या करता परम अहित, परगृही मिरवावे का यथार्थ, म्हणून गौप्य धरले चित्तांत, समस्ती वदलीसे, जन्मात आल्या परोपकार, करावा हे शास्त्र निर्धार, न घडेल तरी उपकार, अनुपकार करू नये, उत्तम वृक्षाची करावी लावणी, न घडे तरी का टाकावी खंडुनी, धर्म करावा ना मेदिनी, वारू नये कवनाते, आपण स्वतः तीर्थासी जावे, न घडे तरी पराना वारावे, विवाह कार्य कदा न मोडावे, आपली बुद्धी वेचून या, गौतमी करू जाता चोरी, तेथे वेचू नये वै खरी, तस्करा ते मारिता अधिकारी, आडत्या ते होऊ नये, सुतापाशी पित्याचे अवगुण, सांगुनी न करावे मन क्षीण, सुनेपाशी सासूने हीन, म्हणू नये कदापि, कूप तडाग मळे बागायत, करता वारू नये कवनाते, कोणी कीर्तनासे असतील जास, जात आड येऊ नये त्यासी, आपली वैखरी वेचल्यात, होऊ पाहे पराचे अनहित, तरी ते विचारुनी स्वचित्तात, मौने काही न बोलावे, ऐसे जाणूने सरस्वती, सत्य बोलली ती युवती, की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळे, ऐसिया युक्ती प्रयुक्ती करून, भावाभावी दृष्टी वेचून, जेणे जनाचे होय कल्याण, तोची अर्थ करावा, म्हणून भस्माचे सांडवण, मज दयाळा घडले पूर्ण, काय करू दैवहीन, उपाय तो अपाय झालासे, की वाटे चालता चाली, धनांची ग्रंथिका पुढे आली, परी दैवहीना बुद्धी संचारली, अंध व्हावे ते समयी, की कल्पतरूंच्या वृक्षाखाली, कल्पिली कल्पना फळा आली, की पिशाचवत बुद्धी संचारली, दैवहीना शेवटी, तनय्याये माते झाले, आता क्षमा करावी माऊले, अज्ञानपणे उडवले हित माझे महाराजा, परीही ऐकता वाणी, मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी, अविश्वासे भांडार हे, हिताहित कदा ना जाणती, भलतेसे पद ठेविती, आपण बुडिनी दुसऱ्यास बुडवती, 42 पूर्वजंसी, स्त्रिया संगे लाभ किंचित, काही दिसेना सकळ अनहित, उगाची राबे भाडाईत, वृषभजेबी वनीचा, उदयापासून सायंकाळ, कष्ट अमित होती तुंबळ, एक क्षणही चित्त शीतळ, विश्रांती ते मिळेना, या विषय सुखाची परी, मानावी जरी हृदयांतरी, तेथे होय स्वशक्ती बाहेरी, निर्बळपणी मिरवावे, ऐसी जीवासी अवस्था होय, मेलिया नरकामा जिजाय, केल्या कर्माचे रूप फेडाया, आचरण काही नसेची, शिष्य शाप गुरुनाथा, स्त्री पाप भोगणे भरता, तस्मात जिकडे तिकडे पाहता, अनर्थाचे मूळती, तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन, तो प्राणी गा प्रज्ञाहीन, महामूर्ख अतिमलिन, दुष्कर्माचा भांडारी, तनय्याये मी मूर्ख झालो, या बाईच्या बोली लागलो, वरद मंत्र भस्म ओपिलो, सूर्यवीर्य आणोनी, या उपरी आणि कवर, मंत्र संजीवनी आहे अमर, सूर्यवीर्य देहवर, रचिला असेल कोटेही, तरी आता ठाव सांडिला,
शोध करुणी पाहू वहिला, ऐसे मनी विचार केला सरस्वती ते बोलतसे. म्हणे माय ओ ऐक वचन, घडले घडो दैव योगाने. तरी सांडिले भस्म ते ठिकाण, मम दृष्टीसी दावी का. तुझवरी क्षोभ करावा काही, तरी पदरी काही पडत नाही. तरी सांडिला ठाव माझे आई, निज दृष्टी दावी का. ऐसे बोलता नाथवानी, भय फिटले मुळीहुनी. प्रांजळ चित्ते शुभाननी, मुखचंद्रा उचंबळी. म्हणे महाराजा योगद्रुमा, सांडिले ठाव दावी ते तुम्हा. पुढे चाले उगमा, नात जातसे सवे सवे. तव तो उकिरडा केर उद्याम, गोवर पडले पर्वता समान. तेथे जाऊन सुमधूम, नाथाप्रती सांगतसे. हे महाराजा तपोजेठी, येथे सांडिले भस्मची मोठी. ऐसे ऐकुनी नाथ होटी, हाक मारी बालकाते. हे हरी नारायण, प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता. जरी असशील या गोवरात, निघत त्वरित या समयी. या गोवरगिरीत नरदेह जन्म, मिरवला असे तू ते उत्तम. तरी गोरक्ष ऐसे तू ते नाम, सुढाळपणी मज वाटे. 12 वर्षे पर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ. म्हणून गोवर रक्षक म्हणे नाम तू ते, पाचारित्व स्वच्छंदे. तरी आता न लावी उशीर, हे गोरक्षनाथा निघे बाहेर. ऐसे वदता नाथ मच्छिंद्र, बाळशब्द उदेला. म्हणे महाराजा गुरुवर्या, गोरक्ष असे मी या ठाया. परी गोवर्णगाने गुंफित काया, भार मौळी विराजला. तेने करून शरीर वेष्टन, झाले आहे दडपण. तरी गौरिया ते विचारून, बाहेर काढी महाराजा. ऐसे ऐकून बोले उत्तर, लवकरून आणूनी डोहपात्र. मही विदारून नग गौर, बाळातून तनू काढली परी ती तनुलता. बालार्क किरणी दिसे समता, की घन मांदुसी विद्युलता. चमकदावी आगळी, की पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा. दिशा उजळे समयी निशीच्या, तेवी तनुगर्भ मदनाचा. जगा माझे मिरवला, की दुसरा ईश तो चक्रधर. त्यजनी आता मूर्तिसार, वीट मांडूनी क्षीरसागर. म्हणून येथे आला असे, कुंकुमाकार पदपंकज. सकळ आंघोळ्या तेजपुंज, चंद्रकार सम विराजे. नखे अग्रांगोळी, घोटीव सुनीळ अपूर्व देखा. की इंद्रनिळाची झळके बिका, मनगटावरी अलौलिक. सकळ पोटरी विराजे, गुडघ्यावरी जानुस्थळ. जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ, तयावरी कटी तटा अति निर्मळ. हरी माझ्या सम जानावी, कटीवरती नाभिधाम. तयावरते हृदय अति सुगम, सुगम परी विद्याधाम. ऐसे परी वाटतसे, सरळ बाहू स्कंदी शोभत. परी अजान बाहू दिसो येत. तया माझी जग समस्त, उभ्या कर्दळी मिरवती. त्यातेही अंगुळ्या सरळ प्रकाम. तया अग्री नख उग्रतम, चंद्राकृती तेज उत्तम. कौर जसी द्वितीयेची, अस्कस्कंदा माझी ग्रीवा सकळ. घोटीता बीक दावी सकळ. तयावरी हनुवटी निर्मळ, अध्रोपरी शोभतसे. अधरदंत जिवे सहित, आनन केवळ चंद्रमूर्तिमंत. परी अनन नो हे धाम निश्चित, धनाचे विराजे. सरळ नासिका शुकाग्रवर्त, उभय चक्षु विशाळवंत. चक्षु नव्हे ते अशशी आदित्य, नांदावया पातले. भाळ विशाळ कबरी भार, कुरळवरती पिंगटाकार. ऐसे महाराज सर्वेश्वर, उदया आला वाटते. 12 वर्षे अलौलिक, सर्वगुणी पाहता बालक. सरस्वतीने भाळी देख, तर्जनी ते लाविले. मनात म्हणे ती गोरठी, आहा जनी मीच करंटी. ऐसा पुत्र माझे पोटी, येता देवे उच्छेदिला. चित्ती उठोनी परम तळमळ, नेत्री दाटले अपार जळ.
मोहे करपे हृदय कमळ रुदन संवादा अनुवादी. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे खेद काओ करसी व्यर्थ. तुझा नव्हता तो सूत प्राप्त कैसा होईल. पहा पहा अन्न योग श्वानपराचा भक्षितो भाग. परी उलटोनी रसना मार्ग श्वान दैव विराजे. तनय्याये मूर्तिमंत विभाग नसे हा ऐसा सूत. आता शोक करसी का व्यर्थ तपशाप विभाग मिरवसी. तरी जा तू येथुनी नाहक घेशील शापवानी. माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका साहेना. ऐसे बोलिला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता. मागे पाऊल ठेवून तत्वता निज सदना पातली. एरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते. मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे. ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र. नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला. वरदहस्त ठेवून मौळी सकळ निवटली अज्ञान काजळी. वरद विभूती चर्चुनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने. मग हस्त धरुणी तत्वता म्हणे तानुल्या ऊट आता. महीचे गोचर करुणी तीर्था हरिपरायणा सकामाते. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माथा ठेवीत. श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करता पै झाला. चंद्रागिरी स्थान सोडूनी करती जगन्नाथी गमन. तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास. बारे प्रारंभ क्षुदेश जठरा माझी दाटीला. कक्षे माझी घालुनी झोळी बारे संचरणी वस्ती मेळी. भिक्षा मागून ये वेळी क्षुदा माझी हरिकी. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत. संचारुनी कनकग्रामात भिक्षा मागे घरोघरी. भिक्षा मागता अतिउद्देशी तव तो गेला एका विप्रग्रहासी. ते पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले. विप्र करुणिया भोजन उपरी मागतसे देतसे अन्न. ते संदिशी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जल्पतसे. तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी. क्षमाक्षांतीची लावण्य खाणी सर्वगुणी संपन्न. तिने पाहता गोरक्षनाथ भावी ती झाली चित्तांत. म्हणे धन्य हे बाळ अतीत चांगुलपणे मिरवतसे. प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तनूचा ओतला ठसा. की हरुण चपळेचे मांदुसा महिलागी उतरला. परी हा तापसी योगी वरिष्ठ. माते भासतो योगी हा श्रेष्ठ. पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगामाजी मिरवितसे. ऐसे जाणुनी लवड सवडी पात्री पदार्थ स्वकरे वाढी. अन्न सामग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेसी. खाजा करंजा पदार्थ घीवर पोळी भात शिरा कचोर. मालपोव्यादी सुकुमार परम मृदू भक्षतो. चोटी मुगदळ बुंदी विशेष. पूर्ण पोळी या विस्तीर्ण पात्रास. घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्रद्धापूर्ण ठेविल्या. वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मठ्ठकाचे द्रोण भरीत. कोशिंबिरी आंबे रायते बहुभात चटणिया. कढी सांबारे वडे त्यात. सार आमटी चणचणीत. नाना द्रोण भरुनी घृत मेतकुटाती वाढिले. मध्यभागी ठेवूनी भात त्यावरी वरण कनकवर्णात. तळी वडे पोखरे दह्यात घालूनिया वाढिले. ऐसिया परी षड्रस अन्न घवघवीत पात्र वाढून. श्री गोरक्षापुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने. गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष. चित्ती म्हणे या नितंबिनीस धन्य धन्य माऊले. आहा मी कोठील कोण नोहे इष्ट सोयरेजन. आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणिले. पात्र पहा घवघवीत हे पात्र नोहे यथार्थ. शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरवली. नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगम. की शिव लाखोली ढासळून शाळुंकांते मिरवली. ती प्रीती पाहता तो भात
सकळ अन्नाचा प्रभू शोभत, पात्र महिते प्रीतीने बहुत, नाना पदार्थ मिरवले तरी शाक नोहे पृतना मेळ, खाजे मंत्री दिसे सबळ, मौळी छत्र तेजाळ, वरान्न हे मिरवले ऐसे भासुनी हृदयी, पात्र कक्ष झोळीत ठेवी, आशीर्वचने तोषुनी बाई, जाता झाला महाराज, चित्ती म्हणे उदरापुरते, प्राप्त अन्न झाले माते, आता वेचुनी स्वकष्टाते, केवी हिंडावे घरोघरी, ऐसा विचार पडून चित्ती, येऊने वंदिले श्री गुरुमूर्ती, भिक्षा झोळी कक्षेतून निगुती, काढून ठेवी पुढारा, तव ती प्रत्यक्ष तपोमोळी, विकासून पाहे झोळी, तव ते अन्न सुंदर परिमळी, निज दृष्टी देखिले, मग ते घेऊनी आपले पासी, भोजन करी योगींद्र तापसी, अन्न स्वादिष्ट रसनेसी, लागता भक्ष्य आवडीने, मुखा माझी कवळ करिता, रसना न लावी दंता, म्हणे तर की होतील अंता, लवड सवडी लोटी तसे, जठर भांडारी भरुनी भरते, आणि की इच्छे नाही पुरते, परी सर्व पदार्थ कामनायुक्त, वडा प्रिय मिरवला, परी पदार्थ अपूर्वपणी, कामना येते राहिली मनी, की वडा हा अनिकास्ता भोजनी, चांगुलपणा मिरवतो, ऐसे चित्ती कल्पना आणून, पाहता झाला गोरक्षवदन, तो सशिष्य ओळखून, बोलता झाला गुरुसे, म्हणे महाराजा तपोधना, कवन कामना आली मना, तो अर्थ उघड दावूनी वचना, आम्हा कार्या निरोपावे, एरू म्हणे गोरक्षनंदना, कामना वेदली माझी मना, अनेक वडा असता भोजना, तृप्त चित्ती मिरवतो, ऐसे ऐकुनी गुरुचे जोज, म्हणे गुरुराजा महाराज, आताची वडा आणूनी सहज, तुम्हा प्रति देईन मी, ऐसे म्हणून तात्कालिक, उठता झाला तपोनायक, विप्रगृही येऊन देख, मारी हाक गोरक्षतो, म्हणे माय ओ माय आता, अनेक वडा दे तत्वता, मम गुरुची कामना असे चित्ता, तृप्ती असता ते पावेना, तव ते बोले नितंबिनी, आलासी गुरुचे निमित्त करुणी, परी सकाम सविता स्वेच्छापनी, हृदय पात्री हेलावे, माते दावनी गुरी भक्ती, कामने करू पाहसी तृप्ती, तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती, मज लागी जानपा, एरू म्हणे जन्नी ऐसे, कामनी वेदले नाही मानस, गुरु इच्छा काम उद्देश, पाहू आलो तव ठाया, तव ती बोले विप्रनंदिनी, गुरु अर्थ कामना मनी, वेदली म्हणतोसी तरी प्राज्ञी, वचन माझे ऐकावे, अगा मम भक्तीचे प्रसंगे करून, तू ते दिदले पहा वाढून, पुन्हा आलासी मागून, तरी ते नाही फुकाचे, एरू म्हणे तरी त्यास, काय लागते सांग आम्हास, तेची देऊन तू ते खास, वडे जाण इच्छितो, एरू म्हणे गुरुभक्ती, माते दाहू पावलासी शक्ती, परी वडे अन्नावर ते पाहिजे ती, डोळा काढून देई का, एरू म्हणे काय कठीण, चक्षु कामनी वेदले मन, तरी चक्षु आता देई न जाण, उशीर नसे या कार्या, ऐसे बोलूनी केले कौतुक, तात्काळ अंगुळी अनामिका, चक्षु द्वारी घालोनी देखा, बाहेर काढले बुबळाते, बुबळ गोळ वाम करतटी ठेविता, लोटला रुधिर पाटी, जैसा नगी झरा लोटी, अकस्मात उद्भवलासे, की मादारनंदी स्वर्गी होनी, उत्तरे मणिकर्णिकेचे जीवनी, तनय्याय चक्षुदाराहुनी, लोटला रुधिराचा, म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती, दाखवू पातली गुरुभक्ती, विप्रकामना पात्र भरुनी, जीवन भागीरथी दाविली, का ते जाया हेलन भाव, ती सागराची मिरवली ठेव, तदर्थ जीवन भागीरथी राव, गोरक्षनंगीची आणली, असो ऐसे तेने रुधिरा, लोटला महिवरा, ते पाहुणी चिंतातुरा, प्रेमे जाया मिरवला, रुधिर वाहता भडभडाट,
मही लोटला रक्तपाट, खंडनानं हे परम अचाट, भूषण मिरवी लोकाते, तरी तो पाहता रुधिरापाट, नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट, भाळी चर्चुनी कुंकुमपाट, भूषण मिरवी लोकाते, ऐसी ती विप्रदारा पाहून, लज्जित झाली अरिष्टपण, परमचित्ती खोच मानून, सदना माझी परतली, चित्ती म्हणे हा आहा कैसे, बोलता झाले विपर्यासे, धन्य हा एक शिष्यासे, जगा माझी मिरवला, आहा कैसे केले धैर्यपणे, बोलताची काढिला जेणे नयन, परिती व्यापून भय संपन्न, म्लानवदन मिरवली, मग वडे घेऊन 7-5, देऊ पातली लगबगे साच, पुढे ठेवून वदेसाचे, ऐक्यार्थ करी भावार्थे, उपरी जोडून उभय पानी, विनंती करी म्लानवदनी, म्हणे महाराजा सहजवाणी, शब्द माझा उदेला, परी उदय होताना लाविता वेळ, तुम्ही बाहेर काढिले बुबळ, तरी मम अन्याय शब्द केवळ, क्षमापात्री मिरवणे, तुम्ही कृपाळू संपूर्ण, बैस्तांगी क्लेश धरुण, परी तितके दुःख पराकारण, देऊ ऐसे वाटेना, की कमळ करी असत समयी, घ्यावया निद्रा इच्छा घेत हृदयी, परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना, शेवटी आपण पावनी मरण, पराते कळिके सुख ओपून, राहे तनय्या करुण, तुम्ही संत आहाती, उपरे बोले गोरक्षनाथ, तू किमर्थ झालीस भयभीत, वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ, चक्षु दिला म्या आपुला, तरी तू भयभीत न होई सकल, स्वीकारी माझे विराजे बुबळ, एरी म्हणे तपस्वी स्नेहाळ, कृपा करी मजवरी, इतकी देऊन माते दान, बुबळासहित नेईजे अन्न, आपले कार्य संपादून, क्षमा वाढवी आमुते. ऐसे ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत, बुबळा सवडे अन्नाते, घेऊन या चाललो, चक्षुषी अडवून पदर, जाऊनी उभा राहिला गुरुसमोर, वाचे बोले नम्रतर, इच्छा पूर्ण करीजी, परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ, सशिष्याचे मुख पाहता, तव वसन पदर चक्षुवर ते घेऊन या मिरवला, ते पाहून चक्षुवसन, म्हणे चक्षु झाकेला केवी वसने, एरू म्हणे उगच करून, चक्षुवसने धरियेला, मनात कल्पी गोरक्षनाथ, जरी मी याते करी श्रुत, तरी धिक्कारून वडे अन्नासहित दुःख प्रवाही मिरवेल, जैसा श्रावणाचा अंतकाळ, ऐकता न सेवती वृद्ध तेथे जळ, तनय्या येथे केवळ दुःख सरिता लोटले, म्हणून पुसता गुरुनी वचन, बोले श्री गुरु ते गौप्य धरून, सहज स्थिती चक्षुवसन, धरले असे महाराजा, एरू म्हणे बा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा, एरू म्हणे गुरु स्नेहळा, भोजन झाल्या दाखवीन, मी तो असता सहज स्थिती, की परी उगलाच नयन के उद्गती, ठणका उठला चक्षुप्रती, आला की काय कळेना, तरी ते दावणी चक्षुद्वार, परम दिसेल पवित्र, कळस बांधेल भोजनत्र, चक्षु पाहावा महाराजा, एरू म्हणे बा न घडे ऐसे, आधी पाहून तव मुखास, नंतर सारो भोजनास, दुःख तुझे हरवणिया, जरी तू करशी अनुमान, तरी प्रत्यक्ष गोमास समान, मानिन हे अन्न निश्चित जाण, चक्षु आधी दाबिका, ऐसे एकदा निर्वाण वचन, गोरक्ष बोले श्री गुरु कारण, की मागो गेलो वडे अन्न, कथा झाली ती ऐका, जया घरी वडे अन्न, तेथील सद्भक्ती आहे कामीन, तिनेच प्रथम दिले अन्न, मागून गेलो दुसऱ्याने, तुमची इच्छा काम दावून, म्या मागितले वडे अन्न, तव ती बोलली मज कारण, गुरु भक्ती म्हणवसी, तरी तू काढून देई डोळा, मग वडे देईन बाळा, ऐसे बोलता तर्जनी बुबळा खोवनिया काढिले, तरी हा अन्य घालून पोटी, माते करावी कृपादृष्टी, ऐसे बोलता तपोजटी, परमचित्ती तोषला, मग चक्षुदारा होणी वसन, हस्ती काढी मच्छिंद्र नंदन, तो रुधिर प्रवाती दारुण, चक्षुद्वारा येतसे,
मग मग बोले मच्छिंद्र त्या ते बुबळ कोठे सांग माते. एरू काढूनी स्वहस्ते गुरुनाथा दर्शवी. मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधोनी नेम. सविता तेज बुबळधामी मंत्रप्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ. बुबळ संचरले चक्षुकपाट. मग पूर्वस्थिती पाहून अचाट तेजालागी मिरवले. मग अंकी घेऊनी गोरक्षनाथ स्वकारे मुख कुरवाळीत. म्हणे धन्य धन्य बा महित तूच एक सशिष्य. मग त्यासी घेऊनी अंकावरी सशिष्यासह भोजन करी. परी धैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिरवतसे. झाली या सांगोपांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्र जान. बारे तव भक्ती पाहून परमचित्ती तो संतोषला. परी मज पासेचे विद्याधन हृदयी साठवी ठेवून. मग अस्त्रविद्या दत्तात्रय देणे सकळ ते निरोपीन. कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पली सकळ. एक मास करुणी वसतिस्थळ विद्येचा अभ्यास केला पै. असो आता निरूपण पुढील अध्यायी धुंडीनंदन. मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करुणीया. स्वस्ती स्त्री भक्ती कथासार संबंध गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर्थ 9वा अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. नवनाथ भक्तिसार अध्याय 9वा.